CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर नाराज उमेदवारांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत हा प्रयत्न फेटाळून लावला। भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रशांत भदाणे पाटील हे वार्ड क्रमांक 2 मधून उमेदवारी मागत होते। काल शेवटच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती, मात्र ऐनवेळी पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने ते प्रचंड नाराज झाले। यानंतर आज सकाळी ते भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात आले होते। येथे ते उपोषणकर्त्या दिव्या पाटील यांची भेट घेण्यासाठी आले होते। याच दरम्यान केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची गाडी कार्यालयात येताच संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर बुक्क्या मारल्या, फोटो फाडले आणि काळा स्प्रे मारला। यावेळी महिलांनी गाडीला घेराव घालत जोरदार शिवीगाळ केली, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। अवघ्या 2 मिनिटातच मंत्री अतुल सावे यांची गाडीही कार्यालयात आली। यानंतर मोर्चा पुन्हा अतुल सावे यांच्याकडे वळला। कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला, महिलांनी शिवीगाळ केली, गाडीवर काडे फासले आणि अतुल सावे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हा सगळा गोंधळ सुरू असतानाच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत कार्यकर्त्यांना आवर घातला। त्यानंतर मंत्री अतुल सावे आणि भागवत कराड यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने त्या ठिकाणाहून निघून जाणे पसंत केले। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।